कसे आहात? गुड मॉर्निंग. सो आज संडे आहे. अगेन अ वीकेंड व्लॉग. सो एकदम आज चिल पिल रिलॅक्स चालू आहे. आणि जसं की विंटर्स आलेलेच आहेत आणि पुण्यात मस्त एकदम सर्दी टाईप्स पडली आहे. फारच मजा येतो आणि खाण्याची वगैरे खूप खूप इच्छा होते. बिकॉज अगदी अशी नॉट टू हार्श आणि नॉट टू माइल्ड अशी सर्दी आली. खूप छान वाटतं आणि वेदर तर इट्स लाईक टू गुड. सो आणि मटर स्पेशल आहे विंटर सीझनमध्ये. सो मटर आणलेली मी काल. सो आता आईनी म्हटलं की आज समोसे करूया. सो आई नेहमी आई आहे ना समोसे करते. सो आज आम्ही प्लॅन केला की चलो ब्रेकफास्ट के लिए समोसे ही करते हैं. तो आता लेट्स गेट इन टू मेकिंग समोसे बिकॉज दिस इज द फर्स्ट टाईम. आता मी आईकडूनच शिकणार आहे. सो लेट्स सी समोसे कसे करतात. तर समोसेसाठी आपण ही भाजी करून घेतली आहे आणि मळून घेतलं आहे. सो आता आपण ह्याच्यात फिलिंग करूया. आता आईकडून शिकून मी आहे ना समोसा करायला घेते. लेट्स सी किती जमलं आहे. ओके. सो टू बिगिन जे आपण आटा मळून घेतलेला ना, सॉरी आपण मैदा मळून घेतला आहे. पण आट्याचे नाही करत, आपण मैद्याचे करतो. सो आपण एक मैद्याचा असा गोळा घेतला आणि त्याला आपण लाटून घेऊया फुल असे गोल रोटीमध्ये. आता बघा ही आहे ना अशी गोल करून घेतली आपण फुल ॲज अ रोटी. आणि मग ह्याला आहे ना आपण असं मधून कापूया. आता ह्याच्यात एक फिलिंग करणार आणि ह्याच्यात एक करणार. हा जो मसाला आहे आपण ह्याच्यात असं एक्युमुलेट करणार. जेवढा तुम्हाला वाटतोय की तो बाहेर नाहीये असा घालायचा आणि ह्याला त्रिकोणी करायचं असं आणि असं दाबून घ्यायचं. सेम फॉर दिस साइड आणि ह्याला दाबून घ्यायचं. आणि इथून आपल्याला असं थोडं पोकळ दिसतंय. सो ह्याला पण असं दाबून घ्यायचं. आपला समोसा छोटूसा. आणि सेम आपण आता ह्याच्यात भरून घेणार. सो म्हणजे एक रोटी केली की 2 समोसे होणार. मोस्टली ट्राय करा की असं समोसा ना उभा राहा. बिकॉज आपण मोस्टली असे बाहेर असे उभे खातो ना. सो उभा राहायला पाहिजे. अशी ग्रिप यायला पाहिजे त्याला. चला आता फिलिंग वगैरे झालेली आहे. आता आपण फ्राय करायला घेऊया. जरा सिमवर फ्राय करायचं बिकॉज जी आतली लेअर आहे ना, सो त्याच्यासाठी जरा सिमवरच फ्राय करा. अशी आता सगळे फ्राय करून घेऊया. मजा नहीं आ रहा है. सोबत अद्रकाचा चहा मस्त. अभी मजा आएगा ना भिड़ो. चहा पण रेडी आहे आणि प्लेट पण रेडी आहे. अजिंक्यची प्लेट लागलेली आहे. आता रिव्ह्यू घेऊया. अजू मसाला आईने केलाय. वळले तेवढंच मी आहे फक्त. मस्त. जबरदस्त झालं. मटर बटाटा व्हेरी टेस्टी. चांगले झालं. विंटर स्पेशल आणि मटरचे पण.
ट्राय करू शकता मस्त. Oh no, she didn't. सो मस्त अद्रकाचा चहा आणि समोसा मस्त करून आमचा हा ब्रेकफास्ट झाला आहे. ॲक्च्युली मी म्हणू शकते की आमचा ब्रंचच झाला आहे, बिकॉज एवढं हेवी होतं तर असं वाटलं की ब्रंचच झालं आहे. चलो संडे ब्रंच हो गया आज. सो आता असं वाटतं की झोपूया, बिकॉज फार हेवी वाटते समोसा खाल्ल्यावर. लेट्स सी आता काय करूया. ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वी अजिंक्यने एक फ्लिपकार्टवरून आहे ना एक प्रोडक्ट आणलेला. सो बेसिकली आमच्या ते शूट्स वगैरेसाठी आहे. सो ते मी विचार केला की मी अनबॉक्स करते, बिकॉज मला तो प्रोडक्ट फारच आवडला आहे. तर मी म्हटलं की हे शेअर करायला पाहिजे सगळ्या व्ह्युअर्ससोबत. सो तो मला फारच व्ह्यूज म्हणजे खूप छान होते, ते रिव्ह्यूज अँड ऑल वॉज व्हेरी नाईस. सो मी आता तुम्हाला सांगते. सो तो स्टँड आहे, यूज करू शकतो आपण शूटला, सेल्फीजला. सो मी आता त्याची अनबॉक्सिंग करते. लेट्स गो फॉर इट. तो हा आहे तो पॅकेज जो मला फ्लिपकार्टवरून अजिंक्यनेच बाय केलेला. सो ॲक्च्युली माझ्याकडे ना एक स्टँड होता, बट तो ना थोडासा म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही बाहेर जायचो ना कुठल्या लोकेशन वगैरे, सो तेव्हा ना तो स्टेडी नाही राहायचा. म्हणजे मोस्टली असं विंड वगैरे आले ना, वारं वगैरे आलं की ते ना पडायचं, सपोर्ट जास्त नव्हता. सो म्हणून हा मोठावाला घेतला मी. आणि हे बघा किती पोर्टेबल आहे, म्हणजे ह्याला आता मी पॅकिंगमधून काढलं आहे. सो पोर्टेबल आहे, सो वी कॅन कॅरी इट लाईक दिस ऑल्सो. इट इज क्वाईट पोर्टेबल. कोणीही ह्याला कॅरी करू शकतो, छोट्या मुलापासून कोणीही कॅरी करू शकतो. सो आता मी तुम्हाला उघडून दाखवते कसं आहे. आणि ह्याची रेटिंग खूप छान आली आहे. मी इथे ॲड करते रेटिंग पण. स्वतः मी जसं अनबॉक्सिंग केलं सर्वात तरी हे मी खायला हे अख्खं स्टँड आहे आणि हे त्याच्यासोबत एक आलेलं आहे. म्हणजे आय गेस ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करावं लागत असेल, हे तेच असणार. सो आय सी टू दिस लेटर. आता मी हे उघडते. आणि कलर मेनली मला जे अट्रॅक्ट केलं तर याचा कलर ऑर्गॅनिकली सुंदर आहे. ब्राऊन ब्लॅक, इट्स अ गुड कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्ट. सो हे बघा, हे असं उघडलं जातं. ओके. अँड मोस्ट प्रोबॅबली हे असं प्रॉपर असं उघडलं जातं. आणि आय गेस हे जे आपलं जे टूल होतं ना, हे जे टूल आहे हे इथे फिक्स होईल, बिकॉज ह्याच्यात बघा एक स्क्रू आहे आणि इथे फिक्स होणार. आणि त्याच्यानंतर हे बघा 3 क्लिप्स आहेत. 1 2 3. 1 2 3 3 लेग्सला 3 क्लिप्स आहे. म्हणजे हे तुम्ही उघडू शकता. यू कॅन इन्क्रीज हाईट. ही ह्याची लेंथ. 1 2 आणि 3. आणि एकदा उघडल्यानंतर हा एवढा मोठा आहे बघा. आणि हे उघडल्यानंतर व्हॉट वी गॉट टू डू इज वी गॉट टू क्लिप इट. क्लिप करायचं. जे आपण टॅग्स उघडले सो त्याला आपण करायचं क्लिप, म्हणजे ते स्टेडी नाही. हे असं प्रॉपर असं झालं, सिच्युएटेड झालं बघा किती मोठं आहे. आणि इथून एक स्क्रू दिलाय. सो जेवढं मी ह्याचं मेजरमेंट घेतलंय ॲटलिस्ट 4 फीट तर हाईट आहे ह्याची. आणि दिस इज द एंटायर, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर वी गॉट टू फिक्स दिस, राईट. मी तुम्हाला फिक्स करून दाखवते. हे यात हा जो स्क्रू आहे ना तो ह्याच्यात इन्स्टॉल करायचा. आता बघा हे जसं की पोर्टेबल आहे, राईट, इट्स मूव्हिंग. सो आपण ह्याला ना फिक्स करूया, बिकॉज ह्याच्यात एक स्क्रू दिलेला आहे. या स्क्रूनी त्याला फिक्स करायचं. फिक्स झालंय. आता ह्याला मी असं फिरवणार. अँड दिस पर्टिक्युलर बॅच इज फॉर सेटिंग आर फोन, आयदर व्हर्टिकल आयदर हॉरिझॉन्टल, तुमच्यावर आहे जसं तुम्हाला सेट करायचं. सो इझी टू मूव्ह. इट इज सो इझी टू मूव्ह. तुम्ही बघू शकता तुम्ही कसंही. आणि सर्वात मेन जे मला फारच आवडलं ते आहे ह्याच्यात तुम्ही बघू शकता एक इक्विलायझर आहे. सो इट इज बेसिकली फॉर शोइंग यू की तुमचा मोबाईल प्रॉपरली सेंटरमध्ये सिच्युएटेड आहे की नाही, तुमचा जो फ्रेम तुम्ही बनवता आहे तुमच्या मोबाईलने तो प्रॉपर असा मध्ये सिच्युएटेड आहे की नाही. सो दिस इज व्हेरी हेल्पफुल. तर त्याच्यामुळे मला जास्त आवडला. तुम्ही असं पण करू शकता. सो इट्स व्हेरी इझी सिरियसली. सो मला हे फारच आवडलं. आणि जेही मला रिव्ह्यूज ह्याच्यावर फ्लिपकार्टवर दिसलेले, सो त्याच्या अकॉर्डिंग इट्स द बेस्ट प्रोडक्ट. इट्स रिअली ग्रेट. आणि इट्स जस्ट इन 800 रुपीज़. सो इतना कुछ बड़ा प्राइस भी नहीं था. दिस इज़ वेरी पोर्टेबल. You can add your phone like this, or either you can add your phone like this. It comes with असं स्ट्रेच करू शकता तुमच्या मोबाईलच्या विड्थच्या अकॉर्डिंग. हा बघा किती प्रॉपर हाईट दिसते याच्यामध्ये. तुम्ही पण मला नक्की सांगा. मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक खाली नक्कीच देईन.
सो तुम्ही पण मला नक्की सांगा की हे तुम्हाला कसं वाटलं. जर पण आवडलं असेल तुम्ही सांगा. गो थ्रू करा या लेकनी. कुणावर डिपेंडेंट नसू तो त्याच्यामुळे हे बेस्ट आहे की आपण असं स्टँड कॅरी करायला. वारं या कितीही काही या हे मस्त स्टेडी उभं राहतं. ह्याचे काही इश्यूज नाही आहे. आणि आय हॅव लव्ह दिस प्रोडक्ट. आय हॅव जेन्युअनली लव्ह दिस प्रोडक्ट. आणि मी 2-3 शूट्स ह्याच्यावर केले आहे. सो इट्स ग्रेट. तर मी म्हटलं एक अनबॉक्सिंग तर करायलाच पाहिजे या प्रोडक्टची. सो नक्की मला तुम्ही सांगा की तुम्हाला प्रोडक्ट कसा वाटला. आणि मी ह्या ब्लॉगमध्ये हे डिस्क्रिप्शन नक्कीच ॲड करेन. सो नक्की तुम्ही मला सांगा. 2 hours later. आता मस्त रात्र झालेली आहे. सो मी थोडीशी अशी वॉकिंगला बाहेर आलेली. सो असंच एकदा वॉक करताना असं सूदिंग एकदम चिलिंग वाटतं. सो आणि फार थंडी आहे. सो इवन वाईल वॉकिंग ऑल्सो मला हे स्वेटशर्ट किंवा हुडी कॅरी करावाच लागतो. सो आज मस्त दिवस होता. रिलॅक्सिंग होता. वीकेंड्स असेच जायला पाहिजे. मस्त होतं. सकाळपासून समोसे खाल्ले, मग अनबॉक्सिंग केली, देन थोडंसं रेस्ट केलं, थोडंसं काम केलं अँड देन मस्त वॉकिंग. सो चलो एंडिंग दिस डे राईट हिअर. आता मी थोडं अजून वॉक करते, देन आय गो बॅक टू होम. एंड करताना माझं जे रिच्युअल आहे एक टिपचं. आज मी खूपच सिम्पल टिप देणार आहे आणि ती ही आहे जे मला नेहमी सगळे माझे वेलविशर्स मला देत असतात. ते आहे की म्हणजे खुश राहा. काही सिच्युएशन्स काही येऊ द्या, तुम्ही नेहमी खुश राहा. कारण ही सिच्युएशन पण चालली जाईल. इट इज नॉट फॉर एव्हर. कुठलीही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येते तर ती टेम्पररी बेसिसवर येते. जस्ट टू चेक युअर पेशन्स, जस्ट टू चेक की हाऊ मच करेजियस यू आर टू फेस इट. प्लीज बी हॅपी. अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की आय विल बी हॅपी ऑल्सो. सो नेहमी खुश रहा, मस्त रहा, एन्जॉय करा, चिल करा, क्योंकि प्रॉब्लम्स तो आती जाती रहेगी एंड इट इज़ पार्ट एंड पार्सल ऑफ लाइफ. सो बी हैप्पी. Okay, so ending this vlog here with my tips. So please do like, share and subscribe my channel. तुम्हाला माझे व्ह्यूज, माझे ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही नक्की मला सांगा. मी तुमच्या कमेंट्सची आतुरतेने वाट बघते. तुम्ही मला भरपूर प्रेम देताय. आय हॅव genuinely notice the people who are giving me love, who are giving me support. So मला ते फार आवडतं. मला खरंच ते खूप मोटिवेटेड फील होतं की एवढं प्रेम मिळतंय. सो प्लीज मला अजून प्रेम द्या. आणि काही तुम्हाला कमी जास्त काही वाटलं फीडबॅकसाठी एनी टाईम आय एम रेडी. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल आणि माझ्या ब्लॉग भरपूर प्रेम द्या. बाय बाय.